तर अशा प्रकारे मित्रांनो हे ॲप्लिकेशन आहे, तुम्ही ते बघू. इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू नॉन कॉम्पिटंट अंडर अग्निपथ स्कीम इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर ॲप्लिकेंट्स. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पण जवळजवळ 19 पानांची PDF आहे. आणि ह्या ज्या वॅकन्सी आहेत मित्रांनो, ह्या वॅकन्सी खरंच खूप छान आहेत, कारण की तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पुढे समजेल काय कशा प्रकारे ह्या वॅकन्सी आहेत, तुम्हाला काय काय करायला लागणार आहे. त्याचसोबत तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर मित्रांनो डायरेक्टली ज्या मेन पॉईंट ते आपण बघणार आहोत. तर लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन्स 24 फेब्रुवारी 2025, म्हणजे आपल्याला 24 तारखेच्या आधी आपल्याला हे ॲप्लिकेशन द्यायचं आहे. तर याच्यामध्ये एलिजिबिलिटीचं आपण पाहिलं, पात्रता पाहिली, तर डेट ऑफ बर्थ आपल्याला 3 जुलै 2004 ते 3 जानेवारी 2008 या दरम्यान तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. म्हणजेच काय, तर तुम्हाला अप्पर एज लिमिट ॲज ऑन डेट एनरोलमेंट शुड बी 21 वर्ष, म्हणजे तुमचं 18 ते 21 वय असणं इथं गरजेचं आहे, असं म्हणायला काय हरकत नाही आहे. आता मेरिटल स्टेटस म्हणजे इथे फक्त जे अनमॅरिड मेल्स आहेत, म्हणजे अनमॅरिड मुलं आहेत, तेच फक्त इथे फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनचं आपण पाहिलं, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. बाकी कोणतंही एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथं मागितलं नाही, त्यामुळे 10वी पास विद्यार्थ्यांना खूप चांगली अशी एक संधी आहे. त्याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड्समध्ये काय सांगितलं, तर हाईट तुमची मिनिमम 152 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. चेस्ट तुमची मिनिमम 5 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. वजन तुमचं हाईटनुसार असणं गरजेचं आहे. बाकी हिअरिंग तुमचं परफेक्ट असणं इथं गरजेचं आहे. डेंटल तुम्ही इथं बघू शकता, तर डेंटलमध्ये मिनिमम 14 पॉईंट तुमचे बेस्ट असणं इथं गरजेचं आहे. जनरल हेल्थ चेकअप तुमचं जे काय बाकी सगळ्या गोष्टी आहेत, जसं फिट म्हणजे जे मेडिकल होतं, तुम्हाला याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईल. जर तुम्हाला हवा असेल तर सिंपल तुम्हाला काय करायचं, याच्याबद्दल एक कमेंट करायचे की तुम्हाला अग्निवीर वायूबद्दल मेडिकलचा व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये त्यामध्ये सांगितले जातील. तर डिस्क्वालिफिकेशन सुद्धा त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कोणकोणते जे विद्यार्थी आहेत यामध्ये डिस्क्वालिफाय होऊ शकतात. जे अल्कोहोल वगैरे घेतात, ज्यांच्या बॉडीवरती टॅटू आहे, ते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की यांना डिस्क्वालिफाय केलं जातं. त्याच्यामध्ये ओनली सिक कॅन्डिडेटसाठी काही इथे यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी एक आपल्याला टिप दिलेली आहे, ती म्हणजे काय, फक्त सिक कॅन्डिडेट इथं दाढी किंवा मिशी इथे ठेवू शकतात, असं यांनी इथे सांगितलेलं आहे. जॉब प्रोफाईल तुम्ही बघितलं शकता. इथं जॉब प्रोफाईलमध्ये काय, हॉस्पिटॅलिटी टर्म आहे, हाऊसकीपिंग टर्म आहे. तर या 2 जॉब प्रोफाईलसाठी, म्हणजे एअरफोर्समध्येच आहे, पण या 2 प्रोफाईलसाठी तुम्हाला इथे काम मिळू शकतं. म्हणजेच एक गव्हर्नमेंट जॉब, ते पण एअरफोर्समध्ये मिळू शकतो, यामध्ये काही म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये प्रोसिजिंग टू अप्लाय, आता हे हाऊसकीपिंग काय आहे आणि हॉस्पिटॅलिटी काय आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. हॉस्पिटॅलिटी म्हणजे तुम्हाला कुकिंग वगैरे याच्या तुम्हाला इथं पूर्णपणे डिटेल तुम्ही दिसते तुम्हाला की याच्याबद्दल काम करायचं आहे. हाऊसकीपिंगमध्ये तुम्हाला साफसफाई वगैरे या सगळ्या गोष्टींचं काम करायचं इथे मित्रांनो. आता मित्रांनो प्रोसिजर टू अप्लाय बघूया, जर करायचे काय अप्लाय. तर याच्यामध्ये काय सांगितलं, कॅन्डिडेट्स रिक्वायर डाउनलोड ब्लँक ॲप्लिकेशन, जे मी तुम्हाला पुढे देणार आहे ते तुम्हाला PDF मध्ये मिळून जाईल. आणि त्याच्यामध्ये सर्टिफिकेट हॉस्टेड इन सब टॅब ॲप्लिकेशन फॉर्म अंडर अग्निवीर वायू नॉन कमांड्स टॅब हॉस्टेड इन वेब पोर्टल, म्हणजे याच्यावर तुम्हाला डाउनलोड करायचं किंवा डायरेक्टली तुम्हाला PDF फाईल सुद्धा मिळून जाईल. ड्युली फिल्ड ॲप्लिकेशन फ्रॉम द other certificates must be submitted on normal post or Dropbox to any one of the locations. Indicate to below so as the reach of before due date given employment needs notification. म्हणजे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, की हे जे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, ते नॉर्मल पोस्टनेच पाठवायचं आणि त्याच्यावरती त्या पोस्टच्या वरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे काय असणार आहे त्यावरती अग्निवीर वायू नॉन कमांड्स असं तुम्हाला लिहून पूर्णपणे पाठवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक नॉर्मल पोस्ट जे आहे ते पोस्ट जो आहे ड्रॉपबॉक्स टू एनी अदर लोकेशन तुम्हाला हे करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन नॉट ॲज पर द फॉर्मॅट हॉस्टेड अबाउट द सेड वेब पोर्टल बी रिजेक्टेड, म्हणजे तुमचं जर ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्ही जे ज्याप्रमाणे फॉर्म आहे त्यानुसार नसेल ते रिजेक्ट होऊन जाईल. ॲप्लिकेशन रिसीव्ह आफ्टर ड्यू डेट विल नॉट ॲक्सेप्टेड, म्हणजे 27 तारखेच्या आधी 24 तारखेच्या आधी जर हे ॲप्लिकेशन गेलं नाही तर तुमचं हे रिजेक्ट होऊन जाईल. कॅन्डिडेट्स ऑफ द कॅन्डिडेट सबमिटिंग मल्टिपल ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड इन टोटल, म्हणजे तुम्ही जर एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन केले ते सुद्धा इथे रिजेक्ट होऊन जाणार आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्राचा विचार करता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पुणे आणि जे ठाणे आहे, म्हणजे तुम्ही या 2 ठिकाणी आपला फॉर्म जो आहे तो इथे भरू शकता. या 2 ठिकाणी जर आपण ॲड्रेस बघितला, हॉस्पिटॅलिटी आणि हाऊसकीपिंग पुणे आणि ठाणे या दोघांचं तुम्हाला ॲड्रेस इथे दिसतोय मित्रांनो. या ॲड्रेसवरती तुम्ही डायरेक्टली पूर्णपणे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की प्रत्येक याच्यामधले म्हणजे भारतातले सगळे ॲड्रेस इथे दिलेले आहेत.
त्याच्यानंतर पुण्याचा पुन्हा नेक्स्ट तुम्ही ॲड्रेस जर बघाल तर इथे सुद्धा पुण्याचा एक हाऊसकीपिंगसाठी वेगळा ॲड्रेस आहे, तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. नाशिकचा सुद्धा इथे ॲड्रेस आहे, आपल्या महाराष्ट्रातील देवलालीचा सुद्धा इथे ॲड्रेस आहे तुम्ही महाराष्ट्रासाठी विद्यार्थ्यांसाठी. नागपूरचा सुद्धा आहे मित्रांनो इथे ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर पुढे गेलात तर भरपूर वेगवेगळ्या राज्यातील मुलांसाठी इथे वेगवेगळे ॲड्रेस इथे ऑलरेडी दिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जो सुटेबल ॲड्रेस आहे, तुम्हाला जे तुमच्या आसपासचा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही डायरेक्टली इथे टाकून तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, जे आपलं ॲप्लिकेशन असणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लावायचे, तर तुमचं एक 10वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आहे जे आहे ते तुम्हाला झेरॉक्स करून अटेस्ट करून ते तुम्हाला फॉर्मसोबत लावायचं आहे. त्याचसोबत तुमचं पासपोर्ट साईज डिसेंट कलर फोटोग्राफ, ते जास्तीत जास्त 6 महिन्यापेक्षा जुने नसावेत असं तुम्हाला लावायचं आहे. त्याचसोबत फ्रंट पोर्ट्रेट इन लाईट बॅकग्राऊंड विदाउट हेड गिअर एक्सपेक्ट आउट फॉर 6, म्हणजे तुम्हाला समोरून बॅकग्राऊंड तुमचं नॉर्मल आणि तुम्हाला टोपी वगैरे घातलेलं किंवा चष्मा वगैरे घातलेला अशा प्रकारे कोणताही फोटो तुम्हाला इथं पाठवायचा नाहीये. द फोटोग्राफ इज बिल्ड टेकन द कॅन्डिडेट होल्डिंग अ ब्लॅक स्लेट इन फ्रंट ऑफ हिज चेस्ट विथ हिज नेम अँड डेट फोटोग्राफ टेकन, म्हणजे तुम्ही जेव्हा फोटो काढाल मित्रांनो तुम्हाला इथे दिसतंय की एक तुम्हाला पाटी घ्यायची तुमच्या हातामध्ये छातीजवळ आणि त्याच्यावर तुमचं नाव आणि तुम्हाला तुमचं नाव आणि डेट ऑफ फोटोग्राफ टेकन, म्हणजे तुम्हाला डेट कधी आहे, तुम्ही ते फोटोग्राफ कधी घेतलाय ते तुम्हाला इथे नमूद करायचे. तुम्हाला हा फोटो दिसतोय अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही असं सांगितलं इथं झालंय. तर याच्यामध्ये क्लिअरली रिटर्न व्हाईट चॉर्क इन कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. 2 कॉपीज ऑफ द सेम फोटोग्राफ शुड बी रिटन बाय द कॅन्डिडेट सबमिटेड ॲट द टाइम एनरोलमेंट, म्हणजे तुम्हाला एक फोटो त्या फॉर्मवरती लावायचा, त्यासोबत 2 फोटो तुम्हाला या इन्व्हॉल्वमध्ये टाकून द्यायचे आहेत. कन्सल्ट द सर्टिफिकेट पॅरेंट्स लीगल गार्डियन अँड रिक्वायर्ड द कॅन्डिडेट्स बिलो 18 year ऑफ एज. कन्सल्ट सर्टिफिकेट टू बी साइन्ड बाय कॅन्डिडेट हिमसेल्फ इन इज अबाव इयर्स ऑफ एज, म्हणजे तुम्हाला जे काही एक सर्टिफिकेट आहे कन्सल्ट सर्टिफिकेट, तुम्ही जर 18 वर्षापेक्षा कमी असाल तर तुमचे पॅरेंट्स इथे ते साईन करून देणार, तुम्ही 18 पेक्षा जास्त असेल तुम्ही स्वतःला ते साईन करून द्यायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला इथे माहितीच आहे की अग्निवीरचा वायू तुम्ही पाहिला, अग्निवीरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर याच्या आधी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अग्निवीरबद्दल व्हिडिओ आहे, तुम्ही जर ते पाहिले नसतील हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर तुम्हाला लिव्हबद्दल पे स्केलबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअरली दिलेल्या आहेत. मेडिकल फॅसिलिटीबद्दल सुद्धा सगळ्या गोष्टी पीडीएफमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर सिंपल आपल्या जो आपला व्हॉट्सअप चॅनल आहे, आपला टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती पूर्णपणे हे मिळून जाईल मित्रांनो. आता मित्रांनो टेस्ट कशा होणार आहे, यामध्ये रिटर्न टेस्ट होणार आहे, तुम्हाला पूर्णपणे डेट दिली जाईल, त्यानुसार तुम्हाला जनरल इंग्लिशची 10 मार्क आणि जनरल नॉलेजची 10 मार्क अशी 10-10ची 20 मार्काची तुमची टेस्ट असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जर गेलात, पुढे गेल्यानंतर तुम्हाला ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड डू इन, म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही चुकीचं काय करत असाल परीक्षेमध्ये तुम्हाला ॲक्शन घेईल असं इथं सांगितलंय. नेक्स्ट आहे फिजिकल फिटनेस टेस्ट तुमची होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, क्वालिफाईंग करायचं फक्त, म्हणजे वेगळं काय तुम्हाला वेगळे काही गोष्टी करायच्या नाहीत, फक्त काही फिजिकल टेस्ट आहेत तुम्हाला क्वालिफाय इथे करायचे आहेत. हाईट चेकमध्ये तुमचं मिनिमम हाईट तुमची 152 सेंटीमीटर असणं तर गरजेचं आहे. फिजिकल फिटनेस टेस्ट जे आहे त्यामध्ये तुमचं 1600 मीटर रन आहे, तुम्हाला 6 मिनिट आणि 30 सेकंद आपण पकडू मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 6.5 मिनिटामध्ये तुम्हाला हे जे आहे ते 1600 मीटर पूर्णपणे करायचं आहे. जर तुम्ही वेगळ्या एरियामधून असाल, म्हणजे तुम्ही हाय एरियामधून असाल, तुम्ही 5000 ते 9000 एरियामधून असाल तर तुम्हाला 30 सेकंद जास्त आहेत, आणि 9000 ते 12000 फीटमधून असाल तर 120 सेकंद तुम्हाला इथे जास्त मिळणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 10 पुशअप 1 मिनिटात, 10 सिटअप 1 मिनिटात आणि 20 स्क्वॉट्स 1 मिनिटात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्यात. स्क्वॉट्स म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो थोडक्यात उठक बैठक तुम्हाला इथे करायच्यात. हे अशा प्रकारे नॉर्मल तुम्हाला एक फिजिकल फिटनेस टेस्ट इथे होणार आहे. त्यानंतर स्टर्म सुटेबिलिटी टेस्ट, म्हणजे तुम्हाला जे तुमचं हे आहे स्किल आहे, थोडक्यात ते स्किल तुम्हाला इथे दाखवायचे आहेत. त्यानंतर हॉस्पिटॅलिटी जी आहे त्यामुळे तुम्हाला कॉलेज ऑफ नॉलेज ऑफ सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवायच्या आहेत. हाऊसकीपिंगची सुद्धा टेस्ट होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे साफसफाई जे काही टेस्ट टार्गेट देतील तुम्हाला टार्गेट ते क्लिअर करून दाखवायचं आहे. मेडिकल एक्झिबिशन तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला जर मेडिकलचा पूर्णपणे व्हिडिओ हवा असेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी येऊन जाईल, आणि तुम्हाला जर हवा असेल तर सिंपल तुम्ही कमेंट करा, तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येऊन जाईल. तो जर पाहायचा असेल तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि आपल्या चॅनलची बाजूची बेल आयकॉन आहे ती प्रेस करावी लागेल. आता ही पीडीएफ मित्रांनो संपलेली आहे. आता पुढे बघूयात आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे.
मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म असणार आहे. तुम्हाला पेस्ट वन सेल्फ अटेस्टेड पासपोर्ट साईज फोटोग्राफ, तुम्हाला ते जसं सांगितलेलं आहे की पूर्णपणे एक पाठी पकडून तुमचं नाव आणि डेट तुम्हाला त्यावर मेन्शन करून तुम्हाला हा फोटो इथं लावायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म टू बी फिल्ड इन कॅपिटल लेटर तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे. रोल नंबर जो काय आहे तो फिल्ड बाय ASC कॅप्स म्हणजे ते भरणार आहेत. रजिस्ट्रेशन नंबर ते भरणार आहेत. स्टर्म अप्लाइड फॉर ते भरणार आहेत. असं तो आपल्याला म्हणायला काय हरकत नाही आहे. द नेम ऑफ द ॲप्लिकेंट, तर मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे आहे. तुम्ही ते बघू शकता. टू फिल्ड बी इन कॅपिटल लेटर्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे. फोटो तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला जसं तुम्हाला मी दाखवलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे. रोल नंबर त्यांनी सांगितले टू फिल्ड बी बाय ASC CFSB जे ते भरणार आहेत. रजिस्ट्रेशन नंबर, स्टर्म ऑफ अप्लाइड फॉर, त्याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला नेम ऑफ द ॲप्लिकेंट, तुम्हाला जे काय तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट तुमचं नेम आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर तुमचा पूर्णपणे परफेक्ट लिहायचा आहे. फादर नेम जे तुमचं 10वीच्या सर्टिफिकेट ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. फादर प्रोफेशन जे काय असेल ते इथे लिहायचं आहे. मदर नेम सेम तसंच लिहायचं आहे. डेट ऑफ बर्थ जी आहे तुमची 10वीच्या सर्टिफिकेटवर तीच तुम्हाला इथे नमूद करायची आहे. एज तुम्हाला काय करायचं आहे, 10वी पासचं सर्टिफिकेट फॉर प्रूफ आहे ते तुम्हाला अटेस्ट करून इथे लावायचं. त्यामुळे एजसुद्धा तुम्हाला इथे परफेक्ट एज कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून लिहायचं आहे. नॅशनॅलिटी इंडियन येईल. मॅरिटल स्टेटस जे तुमचं आहे मॅरिड अनमॅरिड ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. बॉडी टॅटू जर असेल येस किंवा नो करून तुम्हाला ते पूर्णपणे करायचं आहे. ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्समध्ये तुमचा जे काही ॲड्रेस असणार आहे मित्रांनो तो परफेक्ट लिहायचा आहे. ईमेल ID परफेक्ट लिहायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा जो चालू आहे तो लिहायचा आहे म्हणजे तुम्हाला कन्व्हर्सेशन होऊन जाईल. परमनंट ॲड्रेस तुमचा जो आधार कार्डवरती असेल तो तुम्हाला इथे नमूद करावा लागणार आहे मित्रांनो. पोलीस स्टेशन जे आपले नियरेस्ट आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं 10वी आणि 12वी जे तुमचं आहे, बोर्ड कोणतं आहे, मुंबई बोर्ड आहे, कोल्हापूर बोर्ड आहे, जे काय आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे आणि तुमचं सर्टिफिकेटचे नंबर इथे ॲड करायचे आहेत. लँग्वेज यू कॅन रीड अँड राईट म्हणजे तुमचं मराठी तर सगळ्यांनाच येते मित्रांनो. मराठीचं फर्स्ट प्रिफरन्स येणार आहे. हिंदी इंग्लिश जर असेल तुम्हाला इथे नमूद करायचे आहे. डिटेल्स ऑफ पास्ट सर्व्हिस जर तुम्ही आधी कुठे सर्व्हिस करत असाल तर ते तुम्हाला इथे नमूद करायचे आहे. प्रेझेंट ऑक्युपेशन इफ एनी म्हणजे तुम्ही जर आत्ता जर कोणतं काम करत असाल तर तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. इज युअर फादर डिसेड रिटायर सर्व्हिस एअरफोर्स पर्सन किंवा जर एअरफोर्सच्या आसपास जे तुमचे फादर असतील ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. एक्सपिरियन्स इन ओबियन्स टर्म अप्लाइड फॉर इयर अँड मंथ्स म्हणजे तुम्हाला जर हॉस्पिटॅलिटीचा एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्हाला हाऊसकीपिंगचा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तिथे नमूद करायचं, सिग्नेचर करायचे. त्यानंतर सर्टिफिकेट बाय ॲप्लिकेंट, सर्टिफिकेट दॅट द इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला पूर्णपणे अंडरटेकिंग द्यायचे. अंडरटेकिंग झाल्यानंतर फायनल कॅपिटल लेटर्स जे आहे डिटेल्स ऑफ सर्टिफिकेट अटॅच टू बी फिल्ड ॲप्लिकेंट म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थसाठी 10वी पासचं सर्टिफिकेट दिलं आहे का तर एस करायचं आहे. सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स असेल तर यस नो जे काय ते करायचं आहे. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट नॉट ओल्डर दॅन 6 मंथ जे असेल ते तुम्हाला यस किंवा नो इथं करायचं आहे ते अटेस्टेड करून लावायचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे कन्सेंट सर्टिफिकेट बाय पॅरेंट लिगल गार्डियन फॉर कॅन्डिडेट बिलो 18 इयर्स म्हणजे तुम्ही 18 वयापेक्षा कमी असाल आणि तुम्ही जर हा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हा पूर्णपणे जो फॉर्म आहे तुम्हाला इथं भरून तुमच्या पॅरेंटकडून साईन करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यापुढे जर तुम्ही गेला म्हणजे तुम्हाला आय हिअर बाय गिव्ह माय ओपन कन्सर्ट फॉर माय सन डिपेंडेंट म्हणजे तुम्हाला तुमचे जे काय पॅरेंट त्यांचं नाव इथं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर डिपेंडेंट जे काय ते तुम्हाला इथे लिहून साईन करायचे तुमच्या पालकांना. आणि जर तुम्ही स्वतः 18 वर्षापेक्षा जास्त असाल तुमचं नाव लिहून तुम्हाला ती स्वतः साईन करून त्यामध्ये पाठवायचं आहे. सर्टिफिकेट बाय द चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑप्शनल हे ऑप्शनल सर्टिफिकेट आहे मित्रांनो. जर तुम्हाला असेल गरज असेल तरच तुम्ही याचं फॉर्म वर्क करू शकता आणि तुम्ही त्यामध्ये फॉर्ममध्ये टाकू शकता. त्यानंतर ॲडमिट कार्ड जे आहे ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पूर्णपणे जसं तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी भरून द्यायच्या आहेत. आणि ते भरून झाल्यानंतर ते जे फॉर्ममध्ये आहे ते हा जो इन्व्हलप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे ही प्रोसेस आहे. अशा प्रकारे पूर्णपणे हा फॉर्म आहे. जर काही डाऊट असेल जर कोणताही छोट्यातला छोटा प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हॉट्सअपवरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. सगळ्यांची उत्तरं तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तर मित्रांनो पुन्हा भेटूया आशिका दंडोळसह आशिका दंडविश्वासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.